नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अहोंच्या नखरेमध्ये। प्रत्येक गृहिणीच्या मनात एकच प्रश्न असतो, आज स्वयंपाकाला बनवायचं तरी काय। तर मी तुमच्यासाठी घेऊन आली अस्सल खानदेशी चमचमीत झणझणीत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी शेवची भाजी। भाजीत बाहेरची शेव न वापरता घरच्या साहित्यांमध्ये अगदी कमी वेळात होणारी ही भाजी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय। कांदा जास्त बारीक न कापता आपण मीडियमच कापला आहे, म्हणजे आपल्याला भाजायला सोपं जाईल। नंतर थोडं खोबरं घेतलंय। खोबरं तुम्ही कमी जास्त करू शकतात, खोबऱ्यामुळे भाजीला छान तरण आणि घट्टपणा येतो। चला तर मग खोबरं आणि कांदे खरपूस भाजून घेऊया। गॅसवर तवा ठेवलाय, त्यात थोडं तेल टाकलं, त्यात खोबरं टाकलं। खोबरं फक्त गोल्डन होईस्तोपर्यंत भाजायचंय, जास्त काळं त्याला करायचं नाही। जेवढं जास्त कांदा आणि खोबरं तुम्ही भाजलं तेवढा जास्त भाजीला कलर डार्क येतो। खोबरे भाजून झाल्यावर त्याच तेलामध्ये मी आता कांदे पण परतून घेणार आहे। आपला मसाला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकतात। भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आपल्या भाजीला छान अशी चव आली पाहिजे, त्यामुळे मी इथे मीडियम तिखट असलेल्या 2 मिरच्या टाकल्यात। आणि हा जर का मसाला तुम्ही नॉनव्हेज भाजीमध्ये यूज केला ना, नॉनव्हेज नाही पण कोणत्या पण भाजीमध्ये यूज केला ना, तर ती भाजी छानच होणार, एवढी गॅरंटी नक्की आहे। तेलात मसाले परतून घेऊया। मी इथे घेतली हळद, काळा मसाला, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची, कांदा लसूण मसाला आणि धने पावडर। मसाले आता आपण तेलात परतून घेऊया। तेल गरम झालंय। मसाले अगदी कमी गॅसवरच म्हणजे लो फ्लेमवरच भाजायचे शक्यतो, नाहीतर मसाले जळण्याची शक्यता जास्त असते। नंतर आता त्यात आपण जी कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट तयार केली होती ती टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित एकजीव केल्यानंतर थोडा वेळ होऊ द्यायचंय। जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचंय। नंतर त्यात थोडं पाणी घालून परतून घेतल्यानंतर अजून त्यात 1.5 ग्लास मी इथे साधारण पाणी टाकलेलं आहे। चला आता व्हिडिओचा मेन टप्पा इथे आलेला आहे। मी घरच्या घरी शेव कशी पाडली ती बघूया। 1 वाटी बेसन, थोडी हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून त्यात थोडं थोडं पाणी करून टाकून घ्यायचंय। जास्त पाणी टाकलं की आपली शेव बरोबर पडणार नाही, त्यामुळे मोजून मापून पाणी टाकायचे। घट्टसर मिश्रण असं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आता आपली भाजी पण उकळत आली आहे। तर हा आपला झारा आहे जो की प्रत्येकाच्या घरात असतो। त्यावर ते मिश्रण टाकून व्यवस्थित बोटांनी खाली प्रेस करून ती शेव पाडून घ्यायची आहे। मिश्रण घट्ट असल्यामुळे थोडी ताकद तर लावावीच लागणार, पण नंतर रिझल्ट तर खूपच छान दिसतात। अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाची शेव पाडून घ्यायची आहे। दिसायला पण एवढी अट्रॅक्टिव्ह आणि चवीला पण एवढी झणझणीत। एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। हॉटेलला पण फेल करणारी ही रेसिपी आहे। आमच्या अहोंना तर इतकी भाजी आवडली की मला विचारत होते, नेक्स्ट तू ही भाजी कधी बनवणार आहेस। तर तुम्ही भाजीचा घट्टपणा बघू शकतात। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत एन्जॉय।